भिवंडीच्या वडपे गावात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मोठी कंपनी आणि अनेक गोदामांना भीषण आग लागली आहे। आगीमध्ये तब्बल 22 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात। भिवंडीमध्ये वडपे गावात भीषण आग लागलेली आहे। मोठ्या कंपनी आणि अनेक गोदामांना आग लागली आहे। या आगीमध्ये 22 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या आगीमध्ये वित्तहानी झाल्याचं समोर आलं। भिवंडी तालुक्यात एकदा पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोदामाला लागलेली आग पसरत या ठिकाणी जाऊन जवळपास 5 कंपन्या या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत, ज्यामध्ये मोठमोठे कंपनी या ठिकाणी आहेत। के इंडिया कंपनी, पेट्रोलियम स्पेशलिया लिटीज या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग लागलेली आहे। त्यामध्ये कॅनॉन इंडिया कंपनी देखील आहे आणि ब्राईट लाईफ केअर कंपनी देखील या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे। तसेच होली शॉल कंपनी आहे आणि एबोट हेल्थ केअर कंपनी, तसेच मंडप डेकोरेशनचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेले होते। यामध्ये ही कंपनी जी आहे पहाटेच्या सुमारास या कंपनीला आग लागलेली होती आणि ही संपूर्ण कंपनी आपण बघू शकतो। संपूर्ण कंपनी जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडलेली। जवळपास या ठिकाणी बघितलं तर 22 गोदामं या ठिकाणी होती आणि या 22 गोदामं देखील या ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं या ठिकाणी तर केमिकल असतील, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर आणि तसेच या ठिकाणी कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशनचे साहित्य तसेच फर्निचर मोठ्या प्रमाणात या गोदामामध्ये साठवण्यात आले होते। आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण जर बघितलं या ठिकाणी तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, भिवंडी अग्निशमनच्या गाड्या असतील, त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मात्र 4 गाड्यांच्या मदतीने या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी जवानांकडून सुरू आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे, परंतु या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी किती वेळ लागू शकतो या अजूनही सांगता येत नाही। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।